नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती आणि सनशाईन शेखर 11 हा सामना याच्यानंतर त्याच्यानंतर SP 11 श्रेयस 11 त्याच्यानंतर MAKP होनंग जगदीश पाटील कासू पेण यांच्याकडून या आयोजनासाठी भोनंग प्रीमियम लीगसाठी 500 रुपयाची देणगी मंडळ आभार धन्यवाद. अंकित भगत यांनी आपल्या टीम सोबत जायचंय. नितीन शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी बसून जायचंय. तसेच नितीन शेळके यांचं भोनंग प्रीमियम लीग मध्ये स्वागत आहे. सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतला नितीन शेळकेचं स्वागत करतील किरण पाटील. दुसऱ्या फेरीतील शेवटचा असेल सामना हा. सामना सुरू होतोय. जयेश शेळके गोलंदाजीसाठी तयार. समीर सॅम पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू असेल. पंचांच्या नजरेत हा खराब चेंडू जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अवांतर स्वरूपात 1 धाव प्लस डिक्लेअर अशा 2 धावा जोडल्या जातात. 2 धावांनी खातं उघडतोय प्रशांत 11 संघाचं. निश्चितच एक मोठा सामना आपल्या समोर. श्रेयस 11 आणि प्रशांत 11 या 2 संघांदरम्यान. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. तोपर्यंत चेंडू लाईन क्रॉस करतो डिक्लेअर झोनची. 1 धाव मात्र निश्चित मिळेल एका धावेच्या मदतीनं. संघ जाऊन पोहोचलाय तो 3 धावसंख्येवर. षटकातील एका चेंडूची फेक झालेली आहे जयेशच्या. पहिले षटक प्रगतीपथावर असताना षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र समीर सॅम याची पारी समाप्त करतो तो जयेश. आपल्या पंचक्रोशीतील एक नावाजलेला गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीवर अख्खी पंचक्रोशी हादरून सोडली असा जयेश शेळके आपल्या दुसऱ्या चेंडूवर समीर याला बाद करण्यास यशस्वी होतोय. पहिला हादरा बसतोय समीर याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतोय वाटते ऋग्वेद येतोय नवीन फलंदाज. षटकातील तिसरा चेंडू असेल जयेशच्या. सामना करेल तो ऋग्वेद, नवीन आलेला फलंदाज. जयेश टू ऋग्वेद. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढतोय. चेंडू येते बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडू बाउंड्री लाईन सुद्धा क्रॉस करतोय. 4 धावा पहिल्या चेंडूवर. पहिला चौकार मारण्यात यशस्वी ठरतोय. 4 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडतोय. संघाच्या धावसंख्येत सुद्धा भर करतोय. आणि या चौकारासाठी ऋग्वेद शेळके याच्यासाठी नितीन शेळके याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. षटकातील चौथा चेंडू असेल जयेशच्या. पुन्हा एकदा यॉर्कर जयेश. आता मात्र ऋग्वेद बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय ऋग्वेदच्या स्वरूपात. 100 रुपयाचा मात्र मानकरी ठरला ऋग्वेद. पहिल्या चेंडूवर एक चौकार मारला, स्वतःचं खातं उघडलं. नवीन फलंदाज येतोय राजदीप. त्याच्यानंतरचा फलंदाज सुद्धा मैदानात पाठवायचा आहे. प्रशांत 11 संघाचा पुढचा फलंदाज सुद्धा मैदानात पाठवायचा आहे. 4 चेंडू आणि 7 धावा जमा झाल्या आहेत त्या संघाच्या खात्यात. नवीन फलंदाज येतोय राजदीप. अजून सुद्धा षटकातील 2 चेंडूंची फेक होणं बाकी. जयेशच्या 7 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज सुद्धा बाद केलेत. आता मात्र हा चेंडू पंचांच्या नजरेत निश्चितच खराब असेल, वाईड असेल. अवांतर स्वरूपात 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या होती ती
8. अजून सुद्धा 2 चेंडूंची फेक होणं बाकी. जयेशाच्या षटकातील सामना करेल तो राजदीप. जयेशाच्या षटकातील 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा ट्रिपल अचित करतोय तो राजदीप. याला वेगळा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. तिसरा हादरा बसलाय. 3 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलाय. याच्यानंतरचा होणारा सामना सनशाईन शेखर 11 भोनंग आणि मंगलमूर्ती भोनंग या दोन्ही संघांच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होतोय ती 9. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटका अखेरीस 3 बाद 9 अशी धावसंख्या होती ती प्रशांत 11 संघाची. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल. षटका दुसरं षटक घेऊन रुद्राक्ष फलंदाजीसाठी येतो तो अनिकेत आणि संघाचे मालक अविनाश शेळके चेंडूच्या खाली येतात, मात्र झेल पकडू शकला नाही. 2 धावा मात्र निश्चित मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली होती. का आला आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते ती प्रशांत 11 संघाला. आता मात्र खराब चेंडूची फेक करतोय तो रुद्राक्ष. 9+1 अशा 2 धावा मिळतात, प्लस फ्री हिट मिळतोय. पुढच्या चेंडूवर खराब चेंडूची फेक केली ती रुद्राक्ष याने. अवांतर स्वरूपात 1 धाव जोडली गेली. डिक्लेअर स्वरूपात 22च्या स्वरूपात 1 धाव जोडली गेली ती प्रशांत 11 संघाच्या खात्यात. रुद्राक्ष पुन्हा एकदा सामना करेल तो निनाद आणि आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ग्राउंडच्या सारी चेंडू खेळून काढतो तो निनाद. 1 धाव मात्र निश्चित मिळतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, परंतु नाही. 2 धावांवर थांबतोय तो प्रशांत 11 संघाचा फलंदाज निनाद. धावसंख्या मात्र होते ती 16. पुढचा सामना सनशाईन शेखर 11 आणि मंगलमूर्ती भोनंग या 2 संघांदरम्यान आहे. नाणेफेकीचा कौल मी नितीन शेळके याला विनंती करतो की याच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 धाव निश्चित मिळेल एका धावेच्या मदतीनं. सनशाईन नाणेफेकीचं कौल जिंकलंय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती आणि चेंडू मात्र उंची जास्त घेतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडूला पकडता येत नाही. चेंडू जातोय, बाउंड्री लाईन क्रॉस करतोय. 4 धावा निश्चित मिळतात. 4 धावांच्या मदतीनं षटक संपतोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या होतोय 21. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे ती प्रशांत 11 संघाने. अजून सुद्धा 1 षटक बाकी आहे. 21. थोडं फास्ट करा. 21 झालेत. 21. षटक संपलंय. 21 धावा.
पुढचा गोलंदाज येतोय धर्मा शेळके, एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज. दरम्यान सुरुवात होतोय सामन्याला. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. एक जुना गोलंदाज धर्मा शेळके गोलंदाजी मार्कवर तयार, फलंदाजी करतोय निनाद. षटकातील पहिला चेंडू असेल, धर्मा याचा सामना करेल तो निनाद. पहिल्याच चेंडूवर त्रिफलाचित करतोय तो. दरम्यान दुसरा चेंडू असेल धर्माच्या षटकातील आणि स्ट्रायकर आहे तो स्वरूप. चेंडू बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव निश्चित मिळतोय. एका धावेच्या माहितीने धाव संख्या होती ती 22. निश्चितच धर्मा शेळके सराव नाही, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतोय. फिटनेस चांगला आहे. ह्या वयात सुद्धा गोलंदाजी त्या स्पेसनी करतोय ज्या स्पेसनी अगोदर गोलंदाजी करत होता. चांगली गोलंदाजी करतोय. 1990 पासून ते 1998 पर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवणारा हा गोलंदाज, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचं नाव या विभागात होतं असं धर्मा शेळके आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मैदानात उतरला आणि अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. कशाही पद्धतीने झेल असो तो झेल टिपणारा हा गोलंदाज आहे, हा क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 चेंडूंची फेक केली, अवांतर चेंडू नाही. 2 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर एक मोहरा सुद्धा टिपला. आता मात्र अवांतर चेंडूची फेक होतोय. चेंडू अवांतर असेल, वाईड असेल, एक धाव निश्चित जोडली जाईल अवांतर स्वरूपात. प्रशांत इलेव्हन संघाच्या खात्यात धाव संख्या होतोय 24. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी. या षटकातील या सामन्यातील पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू, जो चेंडू पंचांच्या नजरेत खराब असेल. निश्चितच फलंदाजाला चेंडू समजला नव्हता, परंतु चेंडू एसटी सोडून निघून गेला होता. वाईड चेंडू होता. अवांतर स्वरूपात निश्चित एक धाव जोडली जाईल. धाव संख्या होती 25. षटकातील अजून 3 चेंडूंचा सामना खेळ होणं बाकी. पुन्हा एकदा धर्मा तयार आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक करतोय. आता मात्र चेंडू डिक्लेअर आहे. वाईड प्लस. नाही दिले नाही मागाची मच्छी. पुन्हा एकदा थंडा इकडे पण आणा. आम्ही कॉमन आहोत, म्हणजे कमिटीवाले आहोत, आम्हाला थंडा द्यायलाच लागेल कुठली पण टीमचा असू दे. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. धाव संख्या झाली ती 29. षटकातील 5वा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक करतोय, अवांतर चेंडूची फेक करतोय. धाव संख्या झाली ती 30. एक मला वाटते 4 चेंडू अवांतर स्वरूपात फेकलेत ते धर्मा शेळके यांनी. पुन्हा एकदा अवांतर चेंडूची फेक करतोय. 5 वाईट फेकलेत, 5 अवांतर चेंडू फेकलेत.
दरम्यान अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. या षटकातील या सामन्यातील गोलंदाजी अचूक केली होती, परंतु अवांतर चेंडू 5 फेकलेत, त्याच्यामध्ये थोडासा मागडा ठरतोय तो धर्मा. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र चांगल्या चेंडूची फेक करतोय. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क चांगला होतोय. चेंडू लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी सुबोधच्या बॅटमधून. आणि आता मात्र एक चांगली धाव संख्या उभी करण्यात यशस्वी ठरतोय तो प्रशांत 11 संघ. धाव संख्या होतोय 37. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि हा सुद्धा चेंडू लँड होईल निश्चित बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय तो सुबोध. आणि अतिशय महागडा ठरलाय तो धर्मा. सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवटचे जे 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूंमध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केल्या. 3 षटकाखेरीस धाव संख्या झाली होती 43. 44 धावांचा एक मोठा डोंगर या ठिकाणी उभा केलाय तो श्रेयस 11 संघासमोर. सगळ्यात मोठा स्कोर असेला आजच्या या टुर्नामेंट मधील 44 धावा जमा करायच्या आहेत त्या. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे तो श्रेयस 11 संघाला. दरम्यान प्रशांत 11 संघ आणि सुबोधने जे बॅक टू बॅक 2 षटकार मारले त्यासाठी अमर शेळके याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच नवनाथ शेळके याच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. अतिशय चांगली फलंदाजी केली. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो शेखर झावरे. मी बोरगर गावचे नितीन शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना विनंती करतो की शेखर झावरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. अंकित आणि सीएम दुबे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते सुबोधसाठी अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. सुबोधने लगातार 2 षटकार मारले आणि एक चांगली धावांची धावसंख्या उभी केली ती आपल्या संघासाठी. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो श्रेयस 11 संघाला. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. जयेश आणि ऋतुराज गायकर ही जोडी मैदानात येत आहे. सामन्याला सुरुवात होतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ खूप कमी आहे. दरम्यान सुरुवात होते सामन्याला. पहिलं षटक घेऊन अनिकेत ह्या वर्षीचा फॉर्म मध्ये असलेला जय हनुमान संघाकडून खेळणारा हा गोलंदाज मैदानात. समोर जय शेळके त्याचा मोठा भाऊ आहे, ज्याचा दबदबा या विभागावर आहे असा फलंदाज आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू असेल अनिकेत याचा
चेंडूचा सन्मान करतोय. सुरेख चेंडू होता, चेंडूने थोडीशी उसली घेतली होती, त्या चेंडूचा चांगल्या पद्धतीने सन्मान केलाय तो जयेश याने. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेने स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. एका या धावसंख्येने धावसंख्या जोडली जाते एक स्कोअरबोर्डवर. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूची फेक होतोय, धावसंख्या होते 1. विकेट काढलं तर 100 रुपये. जयेशचा जर विकेट अनिकेत यांनी काढलं तर चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय प्रशांत पाटील. स्वतः चेंडूच्या खाली येतोय, मात्र झेल होणं खूप गरजेचं होतं. आदेश चेंडूपर्यंत निश्चित पोहोचला होता, परंतु झेल पकडू शकला नाही. निश्चितच एक मोठा फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. क्षेत्ररक्षण थोडस कमी पडलं, कारण तो झोन जयेशचा आहे. त्या झोन मध्ये षटकार मारण्यात या विभागातील बादशाह समजला जातो तो जयेश, आणि त्या झोन मध्ये एक झेल आला होता, परंतु झेल टिपू शकला नाही क्षेत्ररक्षक. आता मात्र सुरेख चेंडूची फेक करतोय, चेंडू जातोय स्टंपवर आदळतोय आणि नितीन आणि जयेश हा बाद होतोय. बॅट फेकतोय जयेश. जयेश बाद होतोय. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. तशी सुरेख गोलंदाजी करतो तो अनिकेत. जयेशला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज जातो तो हितेश मैदानात. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या होतोय ती 3 आणि एक मोठा हादरा, एक मोठा मोहरा टिपण्यात यशस्वी होते तो अनिकेत. जयेश बाद होतोय. षटकातील चौथा चेंडू असेल अनिकेतच्या. सामना करेल तो हितेश. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती हितेश, आणि तोच हितेश मैदानात. आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जेव्हा होतो हितेशच्या, तेव्हा निश्चित चेंडू लँड होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेव्हा बघायचं नाही. ताकद खूप आहे, क्षमता आहे, फक्त चेंडू बॅटवर कनेक्ट होणं महत्वाचं असतं. ते काम मात्र करतोय तो हितेश. पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. 6 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडतोय. 6 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 2 चेंडूंची फेक होणं बाकी. अनिकेतच्या षटकातील पुन्हा एकदा हितेश तयार आपल्या फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर अनिकेत तयार. निश्चितच अनिकेत याला कमबॅक करावा लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू बांधाला आदळतोय. आउटफील्ड खराब असल्या कारण हा चेंडू परत येतोय. तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, चेंडूची फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित जोडल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवर. अजून सुद्धा एकाच चेंडूचा खेळ होणं बाकी. या षटकातील पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 11. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो पुन्हा एकदा हितेश. आता मात्र चेंडू जाते उंच, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. तोपर्यंत मात्र झेल निश्चित होणार नाही. 2 धावा मात्र निश्चित मिळतील. 2, 3, 4 क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतात. चेंडूची फेक फील्ड करतात आणि पहिलं षटक संपते दरम्यान पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होती ती 13. सरासरी मात्र गाठू शकला नाही तो श्रेयस 11 संघ. आता मात्र स्ट्रायकर येतो ऋतुराज. नवीन गोलंदाज येते राजदीप. 12 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असेल. प्रति षटक 16 धावा जमा कराव्या लागतील. ते आता श्रेयस 11 संघाला. निश्चितच एक महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय तो जयेश. मात्र हितेश यांनी येऊन आपलं काम पूर्ण केलंय. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवर 6 धावा जोडल्या. त्याच्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूंवर 2-2 धावा घेऊन स्वतःच्या खात्यात 10 धावा जमा केल्या ते हितेश याने. त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज येतोय सलामीला आलेला ऋतुराज. गोलंदाजी मार्कवर राजदीप. षटकातील पहिला चेंडू मात्र निश्चित खराब असेल, अवांतर असेल. 1 धाव निश्चित जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. तर 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 30 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ती
विकेटसाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 100 रुपये ते चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून. आता मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात करतो आपल्या षटकाची. ऋतुराज याला चेंडू मात्र समजत नाही, अतिशय सुरेख चेंडू टाकतोय. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय तो राजदीप. अजून सुद्धा षटकातील 5 चेंडूंचा खेळ होणं बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली आहे ती दुसऱ्या षटकातील 1 चेंडूची फेक झाली आहे. धाव संख्या झाली आहे 14. षटकातील दुसरा चेंडू राजदीप याच्या. आता मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, चेंडूची फील्ड करतोय निनाद. तोपर्यंत मात्र निश्चितच 2 आणि 3 धावा जोडल्या जातील. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकूण 4 धावा जोडल्या जातील का? 4 धावा जोडल्या जातात त्या. संघमालक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करतोय. 4 धावा जोडल्या जातात या माध्यमातून. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 18. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली ती 18. अजून सुद्धा खूप धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. जिथे एकच धाव जोडली गेली असती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या त्या. राजदीपाने जर क्लीन गोल केला हितेशाला तर 500 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून आहे. 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. हितेश स्ट्राईकवर येते. ज्या हितेशने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता तोच हितेश आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. निश्चितच हितेशाकडे क्षमता आहे. जेव्हा चेंडू बॅटला कनेक्ट होतो तेव्हा निश्चितच तो चेंडू बाहेर जातो. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा फलंदाज आहे. षटकातील तिसरा चेंडू असेल. राजदीपाचा सामना करून हितेश. आता मात्र हितेश पूर्णपणे बीट होतोय. चेंडू स्टंपवरून जातोय. निर्धाव चेंडू असेल. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकतोय. षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ होणं बाकी. किंग बोल्ड साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून पिंट्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. स्लोअर डिलिव्हरी होता. चेंडू फलंदाजाला समजला नाही. निर्धाव चेंडू टाकतोय. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय तो राजदीप. आता मात्र हितेश पूर्णपणे बीट होतोय. जोश फलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. त्याच्यानंतर फलंदाजी करताना जेव्हा 2 चेंडू लगातार बीट होतो तेव्हा निश्चितच तो फलंदाज थोडासा यशस्वी ठरतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव निश्चित मिळेल. दरम्यान षटकातील अजून 2 किती बॉल 1 चेंडूचा खेळ होणं बाकी. षटकातील शेवटचा चेंडू दुसरा षटक आणि आता मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा ग्राउंडच्या सहाय्याने 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 20. आता 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 24 धावांचं आव्हान असेल ते. श्रेयस 11 संघासमोर गोलंदाजी मार्कवर स्वरूप. षटकारासाठी 100 रुपये आहेत. विकेटसाठी 100 रुपये आहेत चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून. पुन्हा एकदा सुरुवात होतोय. शेवटचं षटक. ज्या षटकामध्ये 24 धावा जमा करायच्या आहेत त्या हितेश याला. श्रेयस 11 संघाला पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. ज्या चेंडूचा चांगला समाचार घेतोय मात्र चेंडू जातोय निनादाच्या हातात आणि निनाद आपलं काम चोख पूर्ण करतोय आणि हितेश याला बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो निनाद. निश्चितच चेंडू फुलटॉस होता. चेंडूचा समाचार चांगला घेतला होता परंतु चेंडूचा संपर्क एवढा खास झाला नव्हता. बॅटवर चेंडू उंच गेला होता. उंची कमी आणि उंची जास्त आणि लांबी कमी होती. निनाद चेंडूच्या खाली आला. झेल
अतिशय अचूक पकडला आणि हितेश आबाद झाला. विकेटसाठी 100 रुपये स्वरूपाच्यासाठी आलेले आहेत. आणि हा मात्र चेंडू खराब असेल. पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. एक धाव निश्चित जोडली जाईल. आता 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी की श्रेयस 11 संघाला. पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्क करत आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खेळून काढतोय ऋतुराज. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. अंकित भगत मैदानात आला बॅटिंग करायला तरी पण 100 रुपयाचं पारितोषिक आहे चंद्रकांत ठाकूर यांच्याकडनं. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतोय, जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र निश्चित मिळेल. एका धावेच्या माहितीने संघाची धावसंख्या होती 23. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडू आणि 20 धावा. बॉल घे दुसरा. दरम्यान 2 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान असेल ते श्रेयस 11 संघासमोर. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक करतोय. वाईट चेंडू जातोय. अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाते. धावसंख्या होती ती 25. षटकातील क्षेत्ररक्षक येतोय मंथन चेंडूच्या खाली. मात्र झेल पकडू शकला नाही. एक धाव निश्चित मिळेल. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 26. आता शेवटचा चेंडू असेल या षटकातील या सामन्यातील. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. खराब चेंडूची फेक करतो दरम्यान स्वरूप. 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या सामन्यातील या षटकातील स्वरूप याचा. आणि आता मात्र एक अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. दुसरा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतोय.